नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आता तुमचे एमएसटी सीईटी 2026 चे कॅप राऊंड सुरू होणार आहेत इंजिनिअरिंग आणि फार्मसी ऍडमिशनसाठी। ठीक आहे, त्यासाठी कोणकोणते कागदपत्रांची फाईल तुमच्याकडे रेडी पाहिजे त्याविषयी आज आपल्याला बोलायचं आहे। व्हिडिओ थोडासा मोठा असू शकतो, सगळ्या कॅटेगरी सगळे टाइप्स आपण आज बघणार आहोत बाळांनो, जेणेकरून कोणतंच डॉक्युमेंट तुमचं मिस नको व्हायला। आणि या व्हिडिओ मध्ये जेवढे डॉक्युमेंट सांगतो मी तेवढेच लागणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त एकही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही बाळांनो। ठीक आहे, चला आता आपले डॉक्युमेंट्स बघूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो। जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। प्रत्येक दिवशी मी तुमच्या समोर येतो, तुम्हाला काही ना काही इन्फॉर्मेशन देतो। तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये ऍडमिशन बेटर जागी व्हावं यासाठी माझा प्रयत्न चालू असतो। नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे सांगतो ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे। आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स टाइम टू टाइम तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील। व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा बाळांनो। जर एक सुद्धा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा एक सुद्धा कागदपत्रामध्ये थोडी सुद्धा मिस्टेक राहिली, ठीक आहे, किंवा मिस झालं ते डॉक्युमेंट, तुमचं ऍडमिशन इथं कॅन्सल होऊ शकतं। या गोष्टीची तुम्हाला सिरियसनेस बाळगायची आहे बाळांनो। ठीक आहे, जर तुम्हाला वाटतंय माझ्या आधार मध्ये स्पेलिंग वेगळीच आहे, ठीक आहे, माझी कास्ट सर्टिफिकेट मध्ये वेगळीच आहे, माझी कास्ट व्हॅलिडिटी मध्ये वेगळीच आहे, प्लीज अपडेट करा बाळांनो गोष्टींना। ठीक आहे, अजून सुद्धा तुमच्याकडे कालावधी आहे। ठीक आहे, चला पहिलं डॉक्युमेंट आहे बाळांनो तुमचं आयडेंटिटी प्रूफ। आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोघांपैकी काही राहिलं तरी तुमचं ते आयडेंटिटी प्रूफ म्हणून कन्सिडर होईल बाळांनो। आयडेंटिटी प्रूफ हे ओरिजिनल पाहिजे बाळांनो। ठीक आहे, एक तर आधार तुमच्याकडे ठेवा ओरिजिनल, ठीक आहे, एक तर तुमचं पॅन कार्ड तुमच्याकडे ओरिजिनल ठेवा। ठीक आहे, हे दोघं तुमच्या आयडेंटिटीमध्ये कन्सिडर होतील। नंतरचं डॉक्युमेंट आहे बाळांनो डोमिसाइल सर्टिफिकेट। डोमिसाइल सर्टिफिकेट काय दर्शवतं की तुम्ही महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट आहात। आता ही डोमिसाइल सर्टिफिकेट कुठे भेटेल तुम्हाला? नियरेस्ट तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्हाला हे डोमिसाइल सर्टिफिकेट भेटून जाईल बाळांनो। ठीक आहे, आता दोन प्रकारचे कॅन्डिडेट असतात, दोन प्रकारचा कोटा असतो असं तुम्ही कन्सिडर करा बाळांनो। एक असतो तुमचा महाराष्ट्रीयन कोटा, एक असतो तुमचा ओएमएस कोटा। ओएमएस म्हणजे आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंटसाठी कोटा असतो आणि एक असतो महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी। आता महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी ऑलमोस्ट 90% सीट्स रिझर्व्ह असतात, 10% रिझर्व्ह सीट्स हे तुमचे ओएमएस साठी असतात बाळांनो। ठीक आहे, मग या 10% तुमचं कट ऑफ खूप जास्त जातं। ठीक आहे, म्हणून तुम्हाला डोमिसाइल गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे 90% ऍडमिशन व्हावं। ठीक आहे, डोमिसाइल मस्ट आहे बाळांनो, तरच तुम्ही महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट कन्सिडर होणार। आता डोमिसाइल नाही तर काय चालेल? बर्थ सर्टिफिकेट चालेल का? चालेल बाळांनो, त्याच्यावरती तुमची प्लेस ऑफ बर्थ मेन्शन पाहिजे पण। ठीक आहे, आता ज्यांच्याकडे डोमिसाइल नाहीये त्यांच्याकडे पॅरेंटचं डोमिसाइल पाहिजे, तुम्ही टाईप बी मध्ये कन्सिडर होऊन जाणार बाळांनो। ठीक आहे, जर तुम्ही टाईप बी मध्ये पण नाही कन्सिडर होत, तुम्ही टाईप सी मध्ये होणार, टाईप डी मध्ये होणार, टाईप ई मध्ये होणार। कॅन्डिडेटच्या टाईप वरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत, प्लीज एकदा चॅनलवरती जाऊन चेक करा, सगळ्याच गोष्टी इथं कव्हर नाही होणार। हा, तुम्हाला काही प्रोफॉर्मा पण लागतात, जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहात, तुमचे पॅरेंट्स, ठीक आहे, जे बाहेर राज्यातले आहेत आणि ते महाराष्ट्रामध्ये काम करताय त्यांना प्रोफॉर्मा लागतात। ठीक आहे, ते सगळे प्रोफॉर्मा वगैरे तुम्हाला काढायचे। जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल्ड आहेत त्यांच्या ऑलरेडी आपण सेशन घेतलेलं आहे याच्यावरती कॅन्डिडेटच्या टाईपवरती, ते त्यांचे डाऊट्स त्यांचे पर्सनल काउन्सिलरशी क्लिअर करू शकतात। ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्या डोमिसाइल सर्टिफिकेट बद्दल बाळांनो। डोमिसाइल सर्टिफिकेट मॅन्डेटरी का? हो बाळांनो, जर तुमच्याकडे डोमिसाइल राहिलं तर तुम्हाला काही प्रोफॉर्मा वगैरे काढायची गरज राहत नाही। जर नाहीये डोमिसाइल सर्टिफिकेट, ऍटलीस्ट बर्थ सर्टिफिकेट वरती प्लेस ऑफ बर्थ मेन्शन पाहिजे, ते पण नाहीये तर कमीत कमी आई वडिलांचं डोमिसाइल पाहिजे, ते पण नाहीये तर तुम्हाला काही प्रोफॉर्मा काढावे लागतात, जर ते प्रोफॉर्मामध्ये तुम्ही बसत आहात तर। ठीक आहे, चला दुसरं सर्टिफिकेट आहे नॅशनॅलिटी। आता मागच्या 3 वर्षापासून डोमिसाइल प्लस नॅशनॅलिटी बऱ्याच ठिकाणी एकच सर्टिफिकेट बनवतात बाळांनो, एकच सर्टिफिकेट राहिलं तरी चालेल। नॅशनॅलिटीला ऑप्शन म्हणून एलसी राहिला तरी चालेल। ठीक आहे, या दोघांपैकी कोणतंही सर्टिफिकेट राहिलं तुमचं नॅशनॅलिटी। नॅशनॅलिटी बेसिकली काय आहे? तुम्ही इंडियन नॅशनल आहेत हे दर्शवतात, म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक आहेत हे दर्शवलं जातं बाळांनो। आता डोमिसाइल आहे म्हणजेच तुम्ही नॅशनॅलिटी हे कन्सिडर करायला पाहिजे, पण तरी नॅशनॅलिटी वेगळं सर्टिफिकेट आपल्याला काढायला लावतात। ठीक आहे, चला आता हे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे बद्दल आपण बोलूया बाळांनो, पण त्याआधी एक मी तुम्हाला 2 मिनिटं थोडक्यात सांगतो। पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आता क्लोज होणार आहे, लवकरात लवकर एनरोल करा, बॅच फुल होते बाळांनो। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील तरी त्या कमी पर्सेंटाईलला एक टॉप टियर कॉलेजमध्ये सीएसआयटी पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो। तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय बाळांनो। का रे बाळांनो? फक्त योग्य काउन्सिलिंग केली, योग्य कॉलेज लिस्ट बनवली, पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घेतली, पर्सनल काउन्सिलर कडून कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, आयएलएस राऊंड खेळले। ठीक आहे, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलं, तुमचं कॅप ऍप्लिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी, कॉलेज बुक कसं करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, सगळ्या गोष्टी आपल्या पर्सनल काउन्सिलिंग मधून करून घेतल्या आणि कमी पर्सेंटाईलला सुद्धा एक चांगलं कॉलेज क्रॅक करता आलं बाळांनो। ठीक आहे, आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी ते थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले। जर तुम्हाला पूर्ण ऍडमिशन प्रोसेस माहिती आहे, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर प्रत्येक गोष्ट स्वतः करून घ्या बाळांनो। ठीक आहे, जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना तर प्रत्येक गोष्ट स्वतः करून घ्या, जर नाही आहे ना तर प्लीज पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा। कुठूनही करून घ्या, पण करून घ्या, कोणत्याही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये करा, पण पर्सनल काउन्सिलिंग मॅन्डेटरी आहे बाळांनो। ठीक आहे,
इथं तुम्हाला डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, स्पॉट, कॅप, स्पॉट, फ्रीज, फ्लोट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी A to Z कव्हर असतात. तुमची आतापासून तर सप्टेंबर एंडिंग पर्यंतची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस आमची जिम्मेदारी असते बाळांनो. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या समोर आता पूर्ण अंधार आहे. तुम्हाला काहीच माहित नाही की पुढे काय होणार आहे, कसं कॉलेज लिस्ट बनवायची, काय कॉलेज कोड टाकायचे, कुठं ब्रांच कोड टाकायचा. त्यामुळे तुमच्या त्या अंधारामध्ये हात पकडून तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू बाळांनो. म्हणून नक्कीच एनरोल करा पर्सनल काउन्सिलिंग मध्ये. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक कॉलेज सुद्धा खाली वरती झालं ना बाळांनो, फॉर एक्झाम्पल ही तुमची कॉलेज लिस्ट आहे. या कॉलेज लिस्टमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही 8व्या नंबरचं कॉलेज टाकलं DY पाटील आकुर्डी है ना, आणि 9व्या नंबरचं टाकून दिलं तुम्ही VIT पुणे है ना, जिथं तुम्हाला VIT पुणे भेटणार होतं है ना, ज्याचं प्लेसमेंट चांगलं आहे, तरी ते तुम्ही 9 नंबरला टाकलं तरी ते तुम्हाला भेटणार नाही बाळांनो, कारण तुम्ही 8 नंबरला DY पाटील आकुर्डी टाकून ठेवलेलं आहे. सीईटी सेल 8 नंबरचं कन्सिडर करून घेईल, 9 नंबरचं कन्सिडर करणार नाही. ठीक आहे, कारण या ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला प्रायोरिटी लिस्ट द्यावी लागते. इथं तुम्हाला कॉलेज कोड, ब्रांच कोड टाकावा लागतो. त्यानंतर तुम्हाला 1 नंबरचं कोणतं, 2 नंबरचं कोणतं, 3 नंबरचं कोणतं, ही पूर्ण प्रिफरन्स लिस्ट बनवावी लागते. आणि ही प्रिफरन्स लिस्टच तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवते बाळांनो. प्रिफरन्स लिस्ट बिना तुम्हाला कॉलेज भेटणार नाही. कारण सीईटी सेल असं नाही की याला 90% आले तर याला हे कॉलेज देऊ. नाही, सीईटी सेल विचारेल की तुम्ही मला प्रिफरन्स लिस्ट द्या, त्यानुसार आम्ही तुम्हाला कॉलेज मार्क करू, त्यानुसार आम्ही तुम्हाला कॉलेज अलॉट करू. ठीक आहे, या गोष्टींची थोडीशी तुम्हाला लक्ष द्यायचंय बाळांनो. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर आपण अपॉइंट करतो, जे आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत तुमच्या सोबत असतात. कधीही तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, तुमच्या क्वेरीज क्लिअर करू शकतात. तुमचे जितके पर्सेंटाईल आहे, जी कॅटेगरी आहे, ज्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचे, ज्या ब्रांचमध्ये घ्यायचे, या सगळ्या रिक्वायरमेंट ते समजून घेतील. त्यानंतर तुमची बेस्ट कॉलेज लिस्ट बनवतील. प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतील कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची प्रिफरन्स लिस्ट बनेल बाळांनो. तोच ऑप्शन फॉर्म, तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज क्रॅक करता येतं. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. जरी तुमचे हाय पर्सेंटाईल असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित नाही केलं तर तुम्ही अजून सुद्धा लोअर लेवलच्या कॉलेजमध्ये जाऊ शकतात. आणि जर तुमचे पर्सेंटाईल कमी आहेत, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे बाळांनो. हे 50% व्यवस्थित केलं, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, तुम्ही एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, फक्त नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न नाही बाळांनो, हा नेक्स्ट 20 वर्षाचा प्रश्न आहे. तुम्हाला 20 वर्षात कधी रिग्रेट नको व्हायला की मी या कॉलेजमध्ये का आलो होतो. जर मी व्यवस्थित अभ्यास केला असता, तुम्ही अजून चांगल्या कॉलेजमध्ये, व्यवस्थित कॉलेज काउन्सिलिंग केली असते, मी अजून चांगल्या कॉलेजमध्ये गेलो असतो. ठीक आहे, काही अडचण असेल तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती नक्कीच विचारा बाळांनो. या क्षणी कॉल रिसीव्ह करणं माझ्याकडनं पॉसिबल नाहीये, पण व्हॉट्सअपला मी ऍक्टिव्ह असतोय, व्हॉट्सअपला तुम्ही रिप्लाय करू शकतात. ठीक आहे, आता नेक्स्ट डॉक्युमेंट आहे बाळांनो, मार्कशीट. ठीक आहे, तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे मार्कशीट असले पाहिजे. तुमच्याकडे 12th मार्कशीट पाहिजे है ना, तुमच्याकडे 10th मार्कशीट पाहिजे, प्लस सर्टिफिकेट पण पाहिजे, जे HSC बोर्डचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी. ठीक आहे, CBSE ला सर्टिफिकेट नसतं बेसिकली. 10-12th मार्कशीट पाहिजे. त्यानंतर तुमचं MST CETचं स्कोर कार्ड पाहिजे बाळांनो. ATEMP1चं पण पाहिजे तुमच्याकडे, ATEMP2चं पण पाहिजे. व्यवस्थित PDF डाउनलोड करून ठेवा. त्यानंतर तुमचं JEEचं स्कोर कार्ड तुमच्याकडे पाहिजे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर नीटचं स्कोर कार्ड तुमच्याकडे पाहिजे. JEE आणि नीटचं मॅन्डेटरी नाही. जर तुम्हाला JEE आणि नीटचा स्कोरचा फायदा घ्यायचा आहे CET मध्ये तर तुमच्यासाठी मॅन्डेटरी आहे, अदरवाईज मॅन्डेटरी नाहीये. ठीक आहे, हे 3 मार्कशीट तुमच्याकडे असले पाहिजे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट LC हे तुम्हाला तुमच्या 12वीच्या कॉलेजमध्ये तुम्हाला LC भेटेल बाळांनो, लिव्हिंग सर्टिफिकेट. आत्ताच जाऊन लिव्हिंग सर्टिफिकेट काढून घ्या बेसिकली, आहे ना, महत्वाचं डॉक्युमेंट आहे. त्यानंतर बाळांनो इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट कोणाला लागेल, ओपन जे कॅन्डिडेट आहेत, ठीक आहे, त्यांना सुद्धा इन्कम सर्टिफिकेट लागेल, आणि कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला सुद्धा तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागेल बाळांनो. पण जर तुमचं आर्थिक उत्पन्न, वार्षिक उत्पन्न फायनान्शियल इन्कम दरवर्षाचा 8 लाखाच्या पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटचं गरज नाही. तुम्ही असं बी टोटल याच्यामध्ये कन्सिडर होणार. ठीक आहे, फुल फीज मध्ये कन्सिडर होणार. जर तुम्ही गर्ल्स कॅन्डिडेट आहात बाळांनो, ठीक आहे, आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये मोडतात, तुमच्यासाठी एक कन्सेशन आहे की तुम्ही 8 लाखाच्या कमीचं जर उत्पन्न दाखवलं किंवा असेल तुमच्या पॅरेंटचं, तर तुमचं पूर्ण एज्युकेशन फ्रीमध्ये होऊन जाईल, जर तुमचं ऍडमिशन कॅप राऊंड थ्रू झालं तर. आणि कॅप राऊंड मध्ये होईल बाळांनो, 100% मी गॅरंटी देतो. प्रत्येक विद्यार्थ्याचं 100% विद्यार्थ्याचं आपण कॅप राऊंड मध्येच ऍडमिशन केलंय लास्ट टाइमला, है ना. तर या गोष्टीला समजून घ्या. आता इन्कम सर्टिफिकेट हे प्रत्येकाला लागतं. ठीक आहे, ज्यांचं इन्कम 8 लाखाच्या कमी आहे त्यांना मॅन्डेटरी आहे, ज्यांचं इन्कम 8 लाखाच्या वरती आहे त्यांना काही गरज नाही इन्कम सर्टिफिकेटची, कारण तुम्हाला असंही काही फायदा भेटणार नाही त्या गोष्टीपासून, है ना. तर ओपनचे जे असतील, ओपनचे विद्यार्थी, प्लीज, मुलांसाठी नाही सांगत आहे मी, मुलींसाठी सांगतोय, 8 लाखाच्या खालचं उत्पन्नाचा दाखला काढून घ्या. ठीक आहे, चला. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कॅटेगरी डॉक्युमेंट्स. कॅटेगरी डॉक्युमेंट्स मध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं बाळांनो कास्ट सर्टिफिकेट. कोणाला लागेल कास्ट सर्टिफिकेट, OBC, SC BC, त्यानंतर SC ST NT VJ यांना तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल बाळांनो.
त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे कास्ट व्हॅलिडिटी. कोणाला लागेल? ओबीसी, SC/BC, SC, ST, NT, VJ. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट नॉन क्रिमिलियर. कोणाला लागेल? फक्त आणि फक्त ओबीसी, SC/BC आणि NT. SC/ST ला लागतं का नॉन क्रिमिलियर? नाही बाळांनो, त्यांना ऑलरेडी कन्सिडर केलं असतं की त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या कमीच असेल. ठीक आहे. चौथं डॉक्युमेंट इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट कोणाला लागेल? ओबीसी, SC/BC, NT. SC/ST वाल्यांना लागेल का? नाही. तर जर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा आहे, इन्कम सर्टिफिकेट 8 लाखाच्या कमीचं सांगतोय मी, है ना. तुम्हाला हे चारही डॉक्युमेंट तुमच्या कॅटेगरीसाठी पाहिजे बाळांनो, तरच तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट होईल. SC/ST वाल्यांना फक्त हे 2 डॉक्युमेंट्स लागतील, है ना. हे झालं तुमचं कॅटेगरी डॉक्युमेंट. याच्यात काही शंका, आय होप काहीच इथं डाऊट नसेल. त्यानंतर SC/BC आणि EWS मध्ये खूप काही कन्फ्युजन होतं. जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट आहात, मराठा सांगतोय मी, तुमच्या दाखल्यावरती जर मराठा लिहिलेलं आहे, हिंदू मराठा लिहिलेलं आहे, मी हिंदू कुणबीची गोष्ट नाही करत आहे. ठीक आहे. मराठा कुणबीची गोष्ट नाही करत आहे मी, फक्त हिंदू मराठाची गोष्ट करतोय. हिंदू मराठा जर लिहिलेलं असेल, तुम्हाला EWSचा फायदा होणार नाही. तुम्हाला SC/BCचं सर्टिफिकेट काढावं लागेल, कारण 10% आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे SC/BCच्या विद्यार्थ्यांना. तर तुम्हाला SC/BCचं सर्टिफिकेट लागेल. तुम्हाला EWS वरती काम चालणार नाही. गोष्ट समजते? ठीक आहे. त्यानंतर जे ओपन मध्ये असतील पण मराठा नसतील, ओपन मध्ये आहेत मराठा नाही आहेत, ते तुम्ही EWS काढू शकतात. तुम्हाला EWSचा फायदा होईल. पण जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट आहे तर तुम्हाला SC/BC मॅन्डेटरी आहे, तरच तुम्हाला फायदा होईल. अदरवाईज तुम्ही ओपन मध्ये कन्सिडर होणार. जर तुम्ही मराठा आहेत आणि तुम्ही समजणार की EWS काढून घेऊ मी, नाही चालणार. ठीक आहे. त्यानंतर ड्रॉपर जे स्टुडंट असतील, तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागेल बाळांनो. गॅप सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. गॅप सर्टिफिकेट काढून ठेवा. कसं काय काढायचं? नियरेस्ट लॉयर जवळ व्हिजिट करा, है ना. तुमच्या जवळ जो पण वकील असेल त्याला सांगा की 500च्या स्टॅम्प पेपरवरती नमुना लिहून दे मला फक्त, है ना. ते तुम्हाला लिहून देतील. ठीक आहे. त्यानंतर अदर डॉक्युमेंट्समध्ये खूप महत्वाचं, आता मायनॉरिटी जर आहात बाळांनो, तुम्ही मायनॉरिटी आहात. मायनॉरिटी 2 प्रकारच्या असतात. कोणत्या? एक लिंग्विस्टिक मायनॉरिटी, एक तुमची रिलिजियस मायनॉरिटी, है ना. जर तुम्ही लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये आहात तर तुमच्या LC वरती तुमचा मदर टंग मेन्शन पाहिजे, है ना. जर तुम्ही रिलिजियस मायनॉरिटी तरी तुमच्या LC वरती किंवा कास्ट सर्टिफिकेट वरती तुमचं रिलिजन मेन्शन पाहिजे बाळांनो. ठीक आहे. हे 2 डॉक्युमेंट तुमचं मॅन्डेटरी आहेत मायनॉरिटीसाठी. जर मायनॉरिटीमध्ये तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्हाला प्रोफॉर्मा O लागतो. कोणचा लागतो? प्रोफॉर्मा O. ठीक आहे. या गोष्टींना तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचंय. त्यानंतर ऑदरमध्ये काय येतं अजून? PWD जर तुम्ही आहात बाळांनो, तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं 40% कमीत कमी डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट तुम्हाला बनवावं लागेल PWD साठी. ठीक आहे. डिफेन्ससाठी तुम्हाला प्रोफॉर्मा काढावे लागतात. प्रोफॉर्मा सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजे, है ना. प्रोफॉर्मा सर्टिफिकेट असल्यावर तुम्हाला डिफेन्सचा फायदा होऊन जातो बेसिकली. ठीक आहे. आता कोणते प्रोफॉर्मा वगैरे सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत ऑलरेडी. ठीक आहे. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये, त्यांचं आपण डिटेल डॉक्युमेंटेशनचं सेशन घेतलं होतं. त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या आहेत. कोणता प्रोफॉर्मा, कोणतं कॅन्डिडेटचं टाईप, प्रोफॉर्माचे सॅम्पल्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण सांगितल्यात, है ना. ते व्यवस्थित बघून घ्या परत, है ना. मी परत रिमाइंड करतोय तुम्हाला. या व्हिडिओमध्ये पण आपण मॅक्झिमम गोष्टी कव्हर केलेल्याच आहेत बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर 20 ते 30 फोटोज तुमच्याकडे पाहिजे बाळांनो. फोटोज व्यवस्थित काढून ठेवा. रिसेंट वाले, खूप ओल्ड वाले फोटोज नाही चालणार बाळांनो. रिसेंट वाले 1-2 फोटो, 20-25 फोटो काढून ठेवा. एक गड्डी बनवून ठेवा. प्रत्येक ठिकाणी फोटो चिपकायचा आहे तुम्हाला आता. ठीक आहे. त्यानंतर ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ईमेल ID ठेवा बाळांनो तुमचा, ज्यावरती तुमचे मेल्स येतात, है ना. त्याच्यावरती फक्त CETचे मेल आले पाहिजे आता, है ना. झोमॅटो, स्विगी, इंस्टामार्ट वगैरे ते सगळं बंद करा आता. ठीक आहे. कारण एक मेल मिस झाला ना तुमचं तिथं लॉस होऊ शकतो. मोबाईल नंबरवरती बॅलन्स ठेवा, कारण CET सेलचे सगळे मेसेजेस तुम्हाला मोबाईल नंबरवरतीच येतील. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मॅक्झिमम आता डॉक्युमेंट्स कव्हर केले बाळांनो. ठीक आहे. सगळेच डॉक्युमेंट ऑलमोस्ट कव्हर केले. या डॉक्युमेंटमधलं काही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल बाळांनो, लगेच डॉक्युमेंट बनवा, कारण आता तुमची प्रोसेस सुरू होणार आहे. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी तुमचे पर्सेंटाईल हाय असतील बाळांनो, जरी लो असतील, अजून सुद्धा तुमचं 50% काम बाकी आहे. जर तुम्ही बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. या गोष्टीची मी तुम्हाला 100% खात्री देऊ इच्छितो बाळांनो. ठीक आहे. काही जरी अडचण असेल तुम्हाला व्हॉट्सअपला विचारा. काउन्सिलिंगसाठी रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला न्यूटर्न ॲप डाउनलोड करायचं आहे. NEWTURN हे ॲप डाउनलोड करायचं. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन केली आहे. लगेच जॉईन करून घ्या बाळांनो. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे. 8 वर्षापासून सेम गोष्ट करतोय बाळांनो. तुम्ही युट्यूबवरती बघू शकता. 5-6 वर्षाची हिस्ट्री तुम्ही बघू शकता. ठीक आहे. सगळ्यात पहिले युट्यूबवरती काउन्सिलिंग आणणारा मी होतो, है ना. आणि या गोष्टीला मी प्राऊडली सांगू शकतो.
नक्कीच एनरोल करा. पूर्ण टीम तुमच्या सोबत असते बाळांनो, मी पण असतो, पूरी टीम तुमच्या सोबत असते, जेणेकरून तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं पाहिजे. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.